तुकारांनी भावाचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत. शांतभाव, दास्यभाव, सख्यभाव, माधुर्यभाव आणि वात्सल्यभाव असे बरेच प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत. बघा, सख्यभावाचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे अर्जुनानं केलेली भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची भक्ती ही कशी होती तर सख्यभावाची होती. दास्यभावाचं सगळ्यात मोठं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे ते म्हणजे हनुमंतरायांनी केलेली भगवंताची भक्ती ही कशी होती, दास्यभावाची होती. एवढी भक्ती केली. आजही विचार करा, रामायणामधून आपण हनुमंत किंवा मारुती हे नाव काढू शकत नाही. का काढू शकत नाही? बघा, हनुमंतरायांनी एवढी कीर्ती त्या ठिकाणी केली. बघा, एवढे त्यांनी कष्ट घेतले. ज्यावेळेस राज्याभिषेक सोहळा झाला त्यावेळी प्रत्येकाला बक्षीस वाटप करू लागले, प्रत्येकाला काहीतरी देऊ लागले. प्रत्येकाचं एक यादीच केली होती, प्रत्येकाचं नाव यायचं, प्रत्येकाला बक्षीस दिलं जायचं. प्रत्येकाचं नाव आलं, सगळ्यांना बक्षीस वाटूनही झाली, पण हनुमंतरायांचं नाव काय तिथं आलं नाही. पण त्यांचा मोलाचा वाटा त्या ठिकाणी होता, त्यांचं नावच घेतलं नाही. विचार. आणि इच्छा फक्त एवढीच होती की प्रभू श्री रामचंद्रांच्या पायाखालची चुरगळलेली फुलाची पाकळी मला मिळावी एवढीच इच्छा त्यांची होती. पण ती सुद्धा मिळाली नाही. प्रभूंनी बोलावलंच नाही, त्यांचं नाव घेतलं नाही. सीतामातेनं वाईट वाटलं. सीतामातेने प्रभूंना आवाज दिला, हनुमंतरायांना आवाज दिला, जवळ बोलावलं. हनुमंत अरे इकडे. आपला असणारा पृथ्वी मोलाचा कंठा त्यांनी त्याला काढून दिला. एखाद्या बापाकडे एखाद्या लेकरानं जर एखादं मागणं मागितलं आणि ते जर बापानं दिलं नाही तर ते लेकरू जसं आईकडे जातं ना, तेवढ्या मायेनं लाडानं ते कुठे गेले तर सीतामातेजवळ गेले. सीतामातेला म्हटले की माते, मला प्रभूंनी काही दिलं नाही. त्यावेळी सीतामातेनं पृथ्वी मोलाचा कंठा त्यांना काढून दिला. कंठा काढून दिल्याच्या नंतर तो कंठा घेतला, बाहेर गेले. एक मणी फुडू लागले. सेवकांनी बघितलं, सेवक पळत गेले. सीतामातेला सांगितलं, माते तुम्ही पृथ्वी मोलाचा कंठा दिला, पण तो कंठा हनुमंतराय बाहेर गेले, एक मणी फोडू लागले. सीतामाता बाहेर गेल्या, बघितलं. सीतामाता म्हटल्या, अरे काय बघतोय त्यामध्ये, का फोडतोय? सांगितलं, माझे प्रभू श्री रामचंद्र ज्या गोष्टीत नाही ती गोष्ट मला नकोय. माझे प्रभू श्री रामचंद्र ज्या गोष्टीत आहे तीच गोष्ट मला पाहिजे, इतर गोष्टी मला नकोत. सांगितलं, अरे तुझ्या हृदयामध्ये आहेत का राम? आहे, माझ्या हृदयामध्ये रामच नाही, तुम्ही सुद्धा आहे. छाती विदीर्ण केली आणि दर्शन घडून दिलं. सीतामातेचं प्रभू श्री रामचंद्रांचं दर्शन त्या ठिकाणी घडून दिलं. दर्शन घडून दिल्याच्या नंतर प्रभू श्री रामचंद्र बाहेर आले. प्रभू श्री रामचंद्रांनी हनुमंतरायांना कवटाळलं आणि त्यानंतर त्यांनी म्हणावं की बाबा, अरे काय देऊ मी तुला, काय दान देऊ? माझ्याकडं काय? माझा जीव, माझा देह, माझा आत्माच मी तुला दान करतो, याच्या पलीकडं माझ्याकडे द्यायला काही नाही. प्रभू श्री रामचंद्र बाजूला झाले आणि म्हणाले, आता सांग की कोण आहे तू माझा? सांगितलं की देह पातळीवर मी तुमचा दास आहे. काय सांगितलं? देह पातळीवर मी तुमचा दास आहे, जीव पातळीवर मी तुमचा अंश आहे आणि आत्म पातळीवर तुम्ही आणि मी समान आहे, आपल्यामध्ये फरक नाही.